नमस्कार शेतकरी मंडळींनो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत 11 ऑगस्ट 2026 रोजी काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत, ते आपण बघून घेणार आहोत. ओके. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिलं तर सर्वात आधी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबतची एक मोठी बातमी आलेली आहे. सरकारने 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तब्बल 5,028 कोटींची रक्कम आता जमा केलेली आहे, किंबहुना आता हप्ते चालू झालेले आहेत. ओके. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली आहे, त्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमुक्तीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात आली असून संबंधित कर्ज खाती शून्य झालेली आहेत. म्हणजेच की पात्रता आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असलेल्या अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे. ओके. आणि शेतकरी मंडळींनो, तुमचा काही प्रश्न असेल, ओके, तुम्हाला काही विचारायचं असेल या योजनेविषयी, तर तुम्ही आधी या व्हिडिओला माझ्या लाईक करा. चॅनलला माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला सांगेल. ओके. तुमचा काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा, मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. आता जर आपण नंतरची अपडेट बघितली तर आता याआधी 4 ऑगस्ट रोजी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आलेला होता. सुमारे 16,96,000 पात्र शेतकऱ्यांसाठी 7,000 कोटींच्या आसपासची रक्कम वितरित करण्यात आलेली होती. ओके, पहिल्या फेजमध्ये, आत्ताचे नाही, पहिल्या फेजमध्ये. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला आता अजूनही वेग येताना दिसत आहे. ओके. आता जर आपण नंतरची नाशिक जिल्ह्यामधली जर अपडेट बघितली तर आता नाशिक जिल्ह्यातली महत्त्वाची माहिती म्हणजेच की नाशिकमध्ये आत्तापर्यंत 27,283 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आता पूर्ण झालेले आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात 35,890 लाभार्थी ओळखण्यात आलेले होते. ओके. आणि यापैकी 8,697 शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया अद्याप अजूनही बाकी आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी पण तुम्हाला हेच सांगेल शेतकरी मंडळींनो, जर तुम्ही नाशिक साईडकडले असाल तर तुमची KYC तुम्ही करून घ्या. अजूनही 8,697 शेतकऱ्यांची तिकडले म्हणजे की नाशिक साईडकडील शेतकरी मंडळींची KYC अजून झालेली नाही आहे. त्यामुळे तुमची KYC तुम्ही प्रक्रिया करून घ्या लवकर. ओके. आता जर आपण नंतरची जर अपडेट बघितली महत्त्वाची, तर आता ज्या शेतकऱ्यांना पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालेलं नाही आहे किंवा ज्यांची प्रक्रिया अद्याप सुरू आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की दुसरी लाभार्थी यादी 15 ऑगस्ट नंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी पुढील यादीकडे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ओके. तसेच आता या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांबाबतची एक महत्त्वाची माहिती आहे. तपासणी दरम्यान 94,000 शेतकरी आयकर भरणारे असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना, ओके, या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून अपात्र ठरवण्यात सुद्धा आलेले आहे. याशिवाय इतरही अनेक प्रकारांमध्ये लाभार्थी अपात्र आढळलेले आहेत. ओके. आता जर आपण नंतरची अपडेट बघितली यामध्ये, तर आता तपासणीत मंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींची 2,088 कर्ज खाती योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेली आहेत. म्हणजेच की योजनेच्या पात्रता निकषांनुसार लोकप्रतिनिधींच्या या कर्ज खात्यांना कर्जमुक्तीचा आता लाभ मिळणार नाही आहे. ओके. तो फक्त लाभ गोरगरीब शेतकरी मंडळींसाठीच आहे. ओके. आता जर आपण आकडेवारीकडे जर लक्ष दिलं तर योजनेच्या तपासणीमध्ये एकूण 21,97,000 लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती आता समोर आलेली आहे. आणि यामध्ये जर आपण नीट बघितलं तर आता 11.75 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यानंतर 7.31 लाख स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, 1.76 लाख महामंडळ कर्मचारी आणि 94,000 आयकरदाते आणि 2,088 लोकप्रतिनिधी अशा विविध श्रेणींचा समावेश आहे. ओके. आणि या योजनेच्या तपासणीमध्ये जर हा संपूर्ण आकडा बघितला तर तो आहे 21,97,000. ओके. म्हणजेच की हे जे सर्व लाभार्थी आहेत, ओके, ते अपात्र ठरवलेले आहेत, कारण की ते सरकारी कर्मचारी आहेत, काही आयकरदाते आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, काही कर्मचारी आहेत महामंडळाचे आणि काही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी आहेत. ओके. आणि अशा विविध श्रेणींचा यामध्ये समावेश आहे. ओके. आता कर्जमाफीच्या प्रश्नांवरून शेतकरी संघटनातही आता आक्रमक झालेले आहेत थोड्या. ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आलेले आहे. आणि या आंदोलनातून शेतकऱ्यांनी सरकारसमोर अनेक मागण्या सुद्धा मांडलेल्या आहेत. ओके. आता आंदोलनातील प्रमुख मागणी जर आपण बघितली तर ज्या शेतकरी मंडळींनी नियमितपणे परतफेड कर्जाची केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन द्यावे. तसेच यासोबतच पीक विम्याचे पूर्वीचे निकष पुन्हा लागू करावेत अशी मागणी सुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच जंगल, देवस्थान आणि गैरान जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा जमीन
हक्काचा प्रश्नही आंदोलनात उपस्थित करण्यात आला आहे आणि या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क मिळावेत अशी मागणीसुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके. आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. तसेच किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी मागण्या मान्य न झाल्यास 20 ऑगस्टपासून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानापासून महामुक्काम आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये काय चर्चा होते याकडे लक्ष लागलेले आहे सर्वांचेच. ओके. आणि याविषयी जर नवीन काय अपडेट आले तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. ओके. तर शेतकरी मंडळींनो, ज्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे त्यांनी ही प्रक्रिया लवकर तुमची पूर्ण करून घ्या, म्हणजेच की आधार ऑथेंटिकेशन. ओके. ई-KYC. आणि यासाठी शेतकरी जिल्हा सहकारी बँक, महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र येथे संपर्क करू शकतात. तिथे तुमचं काम होऊन जाईल. तसेच 15 ऑगस्ट नंतर जाहीर होणाऱ्या दुसऱ्या लाभार्थी यादीवर पात्र शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष ठेवावे. ओके. आणि काय दुसरी लाभार्थी यादी आल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल त्याविषयी सुद्धा. ओके. तर शेतकरी मंडळींनो, 11 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत ज्या काही अपडेट होत्या त्या मी तुम्हाला एक एक करून सांगितलेल्या आहेत. ओके. आणि या सर्व महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत, लेटेस्ट आहे त्या न्यूज. ओके. आणि शेतकरी मंडळींनो, तुमचे नाव जे आहे ते लाभार्थी यादीत आहे का, आधार प्रमाणीकरण झालेले आहे का तुमचे, तसेच दुसऱ्या यादीत कोणाला लाभ मिळतो याबाबतच्या पुढील अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा काही प्रश्न असेल, ओके, तुम्हाला काही विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मला. धन्यवाद.